निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. अनुभव सांगते बघा, मी मेसेज केले होते ना हो तुम्हाला. हो 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 हो. माझा अनुभव असा आहे की ताई, हा. मला स्वामींच्या बद्दल आधी काहीच माहित नव्हतं. अच्छा अच्छा. मी लहानपणापासून देवाचं करत होते, हा. मला आवडी होतं. अच्छा. माझं लग्न झाल्यावर माझे हा. मिस्टर माझ्या बरोबर एक 3-4 वर्ष व्यवस्थित होते. अच्छा. हा. पुढे काय झालं ताई, त्यांना बाहेरचं व्यसन लागलं. अरे अरे अरे. दारू प्यायला लागले. त्यांच्या अशा या वागण्यामुळे मला खूपच त्रास होत होता. हा हा हा. त्यांचा व्यसन सुटण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून बघितले, खरं काहीच उपयोग झाला नाही. अरे. तेव्हा मी माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करून सहन केले. आता मुली मोठे झालेत ना, आणि मला अजिबात सहन होईनासे झाले ताई. आई गं. मी त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी जायचे. मग तिथे गेल्यावर 1-15 दिवसांनी यायचे आणि चांगले राहतो म्हणायचे आणि मला घेऊन यायचे. मग आल्यावर 2 दिवसांनी परत ते पिऊन यायचे. असं 4-5 वेळा झालं. अरे अरे. मग मी परत माहेरी गेले. ताई, मग तिथं मला एक दिवस स्वप्न पडलं की स्वप्नात एक पांढरी शुभ्र गाय माझ्याकडे खूपच प्रेमानं बघत होतं. अरे वा. आणि त्याच्याजवळ एक नाग पण होता. पण मी त्या गाईला बघून खूप घाबरत होते. आणि मी तसंच घाबरत आत घरात जात होते. आणि मी हे स्वप्नाचा अर्थ काय असेल असं मी विचार केला. तेव्हा मला समजलं की हे दत्तगुरूच आहेत. मग मी परत सासरी आले ताई. तेव्हा मला YouTube वरती एक स्वामींचा अनुभव ऐकायला मिळाला. तेव्हापासून माझ्या मनात स्वामी बद्दलची ओढ निर्माण झाली. तेव्हा मला तुमचा स्वामी ओम चॅनल भेटला नव्हता. अच्छा. आणि पुढे थोड्या दिवसांनी मी परत माहेरी गेले. तेव्हा मला YouTube पाहत असताना मला तुमची स्वामी ओम चॅनल भेटला. ते पाहिल्यावर मला अनुभव ऐकायला फार ओढू लागले. मग असे बघता बघता स्वामी सेवा कशी करायची ह्याची मला जाणीव झाली. मग मी केंद्रे दादांना मेसेज केला. अरे वा. 2-3 वेळा केला, त्यांनी पाहिला नाही. मग माझा त्रास मला स्वस्थ बसू देत नव्हतं. बरोबर. मग मला वाटलं की सुनीता ताईंना फोन करून बघावं की ते काही सेवा देतात का विचारावं. तेव्हा मी तुम्हाला फोन केला. अच्छा. मग तुम्ही मला सांगितलं की तुम्ही सेवा देत नाहीत म्हणून. मग दादांना सारखा मेसेज करा म्हणजे ते बघतील असं तुम्ही मला सांगितलं. मग मी पुन्हा त्यांना मेसेज केला 2-3 वेळा, खरं काहीच त्याचा उपयोग झाला नाही. ते बघितलेच नाही. मग मी स्वामींना म्हटलं, स्वामी मला खूप त्रास होतोय. मी केंद्रे दादांना फोन लावणार आहे, त्यांच्याकडनं सेवा घेणार आहे. ते लवकर फोन उचलण्यासारखं करा. आई गं. मग मी दादांना 2-3 वेळा फोन लावला, मग ते उचलले. त्यांना मी माझं प्रॉब्लेम सांगितलं. त्यांनी मला 51 दिवसाची सेवा दिली. अच्छा. ती मी आता करते. 45 दिवसाची सेवा पूर्ण झाली आहे. अरे वा. मग 40व्या दिवशी माझे मिस्टर मला सासरी घेऊन आले. मी माहेरी सेवा केली बरं का ताई. हॅलो. काय सेवा केली तुम्ही? हॅलो, ऐकू येते का ताई? हो. आता ते प्यायचं पूर्णपणे सोडून दिले आहे ताई. अरे वा. माझ्या बरोबर अगदी व्यवस्थित आहेत. अरे वा. बघा, काय सेवा दिली होती तुम्हाला? आवाज ऐकू येईना ताई मला. तुम्हाला सेवा काय दिली होती? सेवा ते करणी बाधेवरचे दिलं होतं.
अच्छा अच्छा अच्छा. हा. करणी बाधेवरचं दिलं होतं त्यांनी सेवा मला. अजून एक 5 रविवार पण संपते बघा माझी सेवा मग आता. काय काय करता तुम्ही त्याच्यात? काल भैरव अष्टक 11 वेळा, तारक मंत्र 11 वेळा हम्म. आणि मारुती स्तोत्र 11 वेळा. अरे वा. आणि त्यांनी एक मंत्र दिला होता ते 7 माळ जपायचं. महामृत्युंजय जप 1 वेळा हा हा. आणि नवनाथ कथासार मधलं 5वा अध्याय आणि 18वा अध्याय. हम्म. एवढं सगळं दिलं होतं आणि मला वाटत होतं की मी अजून जरा जास्त सेवा केली तर मला लवकर अनुभव येईल म्हणून मी 51 वेळा घोर कष्टोदर स्तोत्र म्हणत होते. बापरे. आणि आणि अं, आणि 7 माळ स्वामींचं जप होते. हा 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 हा. खरं स्वामींनी आणि सेवा चालू असताना स्वामी माझ्या स्वप्नात येऊन मला आशीर्वाद सुद्धा दिला ते. अरे वा. बघा, हो. आता हं. एकदम मस्त खुश राहा, तुम्हाला आता काही हो प्रॉब्लेम येणार नाही. होय. त्यांच्यामुळे मला इतकं त्रास होत होता ना ताई, मी एक एक दिवस म्हणजे एक एक वर्ष काढल्यासारखं झालंय बघा. बाई कारण गं. खरंच मी खूप आता मुली स्वामींनी केवढ्या आहेत मला मग? मुली मोठ्या झाल्यात. मोठी मुलगी MSc फायनल आहे ताई आता. बापरे. आणि धाकटी मुलगी 8वीला आहे. हा हा. मग छान होईल. कुठून बोलताय ताई हो, तुम्ही? मी ते सांगत नाही ताई. कुठून बोलता ते पण नाही सांगत? नाही नाही. बरं बरं, चालेल चालेल. हम्म. मी आणि मला तुमचं. हा, बोला बोला. स्वामींचं तर आता मला खूपच वेड लागलं आहे. हा, अशीच सेवा हा चालू ठेवा. हो, ठेवले ना. पहाटे 4-4:30 वाजता उठून मी सेवा करते ताई. बाई गं. आणि आता मी स्वामींना सांगितले की हे सेवा पूर्ण झाल्यावर मी रोज पहाटे 3 वाजता उठून स्वामी चरित्र सारामृताचं 108 पारायण करेन. अरे बापरे. होय. आता मी हे संपल्यावर ते चालू करणार आहे ते. करा करा, खूप सुख हो. येणार बघा तुम्हाला आता. स्वामींनी मला खूप खूप हे हे एकच नाही, अजून छोट्या छोट्या खूप संकटातून मोकळं केलंय ताई. हो ना. खरंच. होय. मस्त ताई, खूप छान. स्वामींचा मी शेअर खूप खूप करते. आभार आहे. हो ताई, हो. हा, हो श्री ताई, स्वामी हो हो. समर्थ ताई. थँक्यू ताई, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.